अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दुसरा खंड आपण पाचव्या अध्यायातला दुसरा खंड संपवून तिसऱ्या खंडाला मागच्या वेळेस आपण सुरू केलं होतं आणि त्याची सुरुवात अशी होती की पांचाल राज्याच्या सभेमध्ये श्वेतकेतू हा ब्राह्मण पुत्र हा आलेला आहे आणि त्याचं आणि तिथल्या जो राजाचा पुत्र आहे तर त्या राजाच्या पुत्राचं आणि त्याचं नाव प्रवाहन प्रवाहन आणि श्वेतकेतू यांची या ठिकाणी संवाद सांगितलेला आहे। आणि याच्यामध्ये पहिला जो प्रश्न विचारला त्यांनी म्हणजे प्रवाहांचे इथे मुख्य 6 प्रश्न आहेत आणि त्या 6 प्रश्नाला विचारण्याच्या आधी त्यांनी श्वेतकेतूला विचारलं की हे कुमार, काय तुझ्या पित्याने तुला पूर्ण शिक्षा दिली आहे का? त्यावर तो काय म्हणाला, हो भगवान, मला पूर्ण शिक्षा दिलेली आहे। तेव्हा श्वेतकेतू म्हणाला की ठीक आहे, मी तुला आता काही प्रश्न विचारेन, तू त्याचं उत्तर दे मला, म्हणजे तुला ज्ञान किती झालंय हे मला पाहता येईल। तर या ठिकाणी श्वेतकेतू हा ब्राह्मण पुत्र आहे आणि प्रवाहन जो आहे हा क्षत्रिय आहे। तर इथे क्षत्रिय ब्राह्मणाची परीक्षा घेतो अशी ही स्थिती आहे, असा हा प्रसंग आहे। तेव्हा त्या ठिकाणी त्याला पहिला प्रश्न तो विचारतो की काय तुला माहित आहे का की ह्या लोकातून देहत्याग केल्यानंतर प्रजा कुठे जात असते, असा हा प्रश्न आहे। त्याच्यावर त्याचं उत्तर नाही असंच आहे। त्याच्यानंतर ते पुढचा प्रश्न विचारला, काय तू जाणत आहेस का की येथून ह्या लोकापासून परलोकात जाणारी प्रजा नेमकी कुठे जात असते? तर त्याचंही उत्तर त्यांनी नाही असं सांगितलं। त्यानंतर पुढे ते प्रश्न असा विचारला की तुला हे माहित आहे का की हे पितृलोकामध्ये इतके सगळे सारखे दररोज कित्येक लाख जीवात्मे जात असतात, तरीही पितृलोक हा संपूर्ण भरत का नाही, असा त्यांनी प्रश्न विचारला। तेव्हा त्याचंही उत्तर त्याने नाही असं सांगितलं। त्याच्यानंतर त्याने पुढचा प्रश्न असा विचारला की या प्रवाहांनी जो प्रश्न विचारला की तुला 6व्या आहुतीबद्दल त्यांनी वचन असं वचन म्हटलेलं आहे, तर ते पुरुषवाचक वचन त्या अग्निभूत द्रव्याला असं का म्हटलेलं आहे, हे सकारात्मक उत्तर दिलं आणि त्याला हे ज्ञान नाही अशी त्या ठिकाणी प्रांजळपणे कबुली केली। हे ब्राह्मणत्वाचं लक्षण आहे, पण ज्ञान असणं हे सर्वात हा मुद्दा आहे। तेव्हा त्याने विचारलं की अरे तू तर म्हणत होतास की तुला संबंध विद्या मिळालेली आहे, पण तुला एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, तेव्हा हे कसं काय आहे, हे तू राजा त्याला परत एकदा विचारतो आणि तू स्वतःला विद्यवान हे कसे काय म्हणू शकतो? त्याकडे जातो आणि पित्याला म्हणतो की श्रीमान, मला तर पूर्ण विद्या न देताच तुम्ही सांगितले की तुला संपूर्ण विद्या दिलेली आहे, तेव्हा असं तुम्ही का केलं? कारण मला जे प्रश्न विचारले, क्षत्रियाने प्रश्न विचारले मला, आणि क्षत्रियाने विचारलेल्या या प्रश्नाला मी काहीही उत्तर देऊ शकलो नाही, म्हणून मी स्वतः पीडित आणि त्रस्त झालेलो आहे। आणि त्यामुळे हे श्रीमानांनी मला अनुशासन केलेले आणि समावर्तन संस्कार म्हणजे माझ्यावर मौंज संस्कार, मौंज विधी व्रतबंध माझा केला आणि त्याच्यानंतर संपूर्ण विद्या ही त्यांनी द्यायला सुरुवात केल्यानंतर शेवटी ते म्हणाले की मी तुला संपूर्ण विद्या दिलेली आहे, पण असं असताना सुद्धा ही संपूर्ण विद्या खरोखरच तुम्ही मला दिलेली नाही असं मला वाटतं, कारण ते क्षत्रिय असं म्हणतो की तुला काहीही ज्ञान नाही, म्हणून मी अतिशय त्रस्त झालेलो आहे आणि म्हणून मला हा तुम्हाला प्रतिप्रश्न विचारायचा आहे की अशी माझी स्थिती का झाली। इथपर्यंत आपण मागच्या रविवारी चिंतन केलं, 4 मंत्र झाले ते। आता तिसऱ्या खंडातला हा 5वा मंत्र आहे, तो आता त्याच्या पुढे काय काय होते, ते घटना काय होते ही या मंत्रात दिलेली आहे। पंचमा राजन्य बंधू प्रश्नान विवक्तुमिति स होवाच यथा त्वं तदैतानवदो। पंचमा राजन्य बंधु प्रश्नान प्राक्षितेषां नैकंचा नाशकं विवक्तुम इति स होवाच यथा त्वं तदैतानं वदो यथा हमेषां नैकंचनः वेद यज्ञः मिमां नवे दिश्यम कथम ते नावक्षम इति। त्याचा अर्थ असा आहे की त्या क्षत्रिय बंधूंनी मला 5 प्रश्न विचारले, परंतु त्यापैकी मला एकाचंही उत्तर देता आलं नाही। त्यांनी सांगितलं
की तुम्ही यावेळेस आल्या जसे मला ऐकवले आहे त्यापैकी एकासही मी जाणत नाही. जर मी यांना जाणत असतो तर तुम्हाला मी हे कशाकरता सांगितलं असतं. म्हणून आता मुलाची वडिलाकडे तक्रार आहे. अरुणी त्यांचे वडील आहेत आणि अरुणी ऋषीला श्वेतकेतू म्हणतात की 5 प्रश्न विचारले आणि एकाही प्रश्नाचं मला उत्तर देता आलं नाही. आणि त्यामुळे या आता हा प्रश्न जो आहे पुढे आता काय घटना घडते ते आपण पाहूया. तर या 5व्या प्रश्नाचा आपण अर्थ पाहिला. आता याचा आशय काय ते पाहू की या क्षत्रिय बंधूंनी म्हणजे राजन्य बंधूंनी जे काही म्हणजे जे स्वतः क्षत्रिय कसे असतात तर ते अत्यंत उग्र असतात, हिंसक असतात आणि प्रसंगी दुराचारी पण असतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणारे जे क्षत्रिय आहेत त्यांनी मला 5 प्रश्न विचारले, परंतु मी तर त्या प्रश्नापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही. अर्थात त्याचे विशेष रूपाने आशय सांगून त्याचा निर्णय मी करू शकलो नाही. तेव्हा त्याच्या पित्याने काय सांगितलं हे ऐका. पिता जो आहे तो आपल्या मुलाला म्हणतो की हे वत्स, तू त्यावेळेस आल्यावरच जसे हे सर्व प्रश्न मला सांगितले आहेस त्यापैकी एकाचेही विवेचन मी देखील करू शकत नाही असे तू मला समज. अर्थात आपल्या अज्ञानरूप स्थितीने तू या विषयामध्ये माझे अज्ञानच आहे असे समजावे. असे काय आहे, कारण या प्रश्नापैकी मी तर एकासही जाणत नाही आणि म्हणून मी तुला या प्रश्नाच्या संदर्भात काही ज्ञान दिलं नाही. तेव्हा तात्पर्य असं आहे की तो पिताजी आपल्या मुलाला म्हणतात की हे मुला, ज्या प्रकारे तू या प्रश्नाला जाणत नाहीस अगदी त्याच प्रकारे मी देखील ह्याला जाणत नाही आणि त्या कारणाने माझ्याबद्दल तुला अन्यथा बुद्धी केली नाही पाहिजे, कारण त्यात माझं कुठल्याही चूक नाही, मला कुठलाही अन्याय करायचा नाही. परंतु ही बाब अशी कशी काय समजली पाहिजे, कारण मी ह्यांना तर जाणतच नाही. म्हणून ह्या प्रश्नाला मी जर जाणत असतो तर पूर्वीच समावर्तनाच्या संस्काराच्या वेळीच मी या प्रियपुत्रास म्हणजे तुला मी हे ज्ञान निश्चितच दिले असते. अशा प्रकारे म्हणजे श्वेतकेतूचे पिता हे त्याला म्हणतात. म्हणजे केवळ श्वेतकेतूलाच ज्ञान नाही असं नाही, तर श्वेतकेतूच्या पित्यालाही ज्ञान नाहीये. आणि मग ते पिताही आपल्या मुलासमोर मान्य करतात की तू आता मला जे 5 प्रश्न सांगितले त्या 5ही प्रश्नाचं मलाही ज्ञान नाही, तर मी तुला कुठून देऊ. आणि तुला दिलं न देण्यामध्ये मी तुझ्यावर काही अन्याय केलाय असं काही नाहीये, कारण मलाच त्याच्या संदर्भात ज्ञान नाही, अशी ही परिस्थिती आहे. या संदर्भात पुढे 6वा मंत्र जो आहे तो काय म्हणतो ते बघा. सह गौतमो राज्ञो धर्ममेयाय तस्मै हि प्राप्ताया हा हांचकार सहप्रातः सभाग उदेयाय तम होवाच मनुष्यस्य भगवन् गौतम वित्तस्य वरम वृणिथा इति सहोवाच तैवैव राजान मानुषम वित्तयामेवं कुमारस्यांते वाचम भाषयास्ताम एव मे बृहती सहकृच्छ्री बभुवा. आता पुढे काय म्हणतो, पुढे काय घटना घडते ते इथे वर्णन केलेले. तेव्हा तो गौतम म्हणजे तो अरुणी जो आहे गौतम गोत्राचा असल्यामुळे त्याला गौतम असं म्हटलंय. तर तो गौतम राजाच्या स्थानावर आला आणि राजाने आपल्याकडे आलेल्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणाची म्हणजे अतिथीची पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी प्रातःकाल झाल्यावरच राजाच्या सभेमध्ये पोहोचून तो गौतम त्याच्याजवळ गेला आणि त्या गौतमास प्रवाहांनी सांगितले की हे भगवान गौतम, आपण मनुष्य संबंधी धनाचा वर मला मागून घ्यावा. त्यावर गौतम म्हणाले, राजन, या मनुष्यासंबंधी धन आपल्याच जवळ असू द्यावे, परंतु आपण माझ्या पुत्रास जे काही प्रश्नरूपाने विवेचन केले आहे ते मला परत एकदा सांगावे. तेव्हा मात्र प्रवाहांना असं वाटलं की आपण संकटातच पडलो आहोत. आशय असा आहे की तो गौतम गोत्रोत्पन्न मुनी राजा जैविलीच्या स्थानावर आला आणि आपल्या इथे आलेल्या त्या गौतमाची त्याने अर्चन पूजन केले आणि अशा प्रकारे आतिथ्य सत्काराने सत्कर्म सत्कृत असा तो गौतम त्या दिवशी तेथे निवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी राजाच्या सभेमध्ये सहभाग घेण्यासाठी राजसभेमध्ये पोहोचला व त्या राजाजवळ गेला आणि अथवा सभागहा असा जो पाठ मानून अशा प्रकारचा आशय होऊ इच्छितो की भाग भजन अर्थात पूजा
सेवेस म्हणतात, की जो या अशा भागाने युक्त अर्थात दुसऱ्यासाठी पूजित होता, असा तो गौतम स्वयं त्या राजाजवळ गेला आणि त्या गौतमास राजाने सांगितले की हे भगवन, आपण मनुष्यासंबंधी किंवा ग्राम इत्यादी अथवा धन इत्यादीचं वरण करण्यास योग्य अशी इच्छा व्यक्त करावी आणि तुम्हास जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यावर गौतम म्हणाला की हे राजन, या मनुष्यासंबंधी असलेले धन तर ते तुमच्याच जवळ राहू द्या. तुम्ही माझ्या पुत्रास 5 प्रश्न रूप काही निवेदन केले होते, त्या संबंधाबद्दल मला विस्ताराने सांगावं. तेव्हा गौतमाने अशा प्रकारे सांगितल्यावर तो राजा असा म्हणाला की हे कसे काय होऊ शकते, मी असं कसं काय म्हणेन. म्हणजे राजा आणि ब्राह्मणपुत्र म्हणून प्रश्न विचारले, पण प्रत्यक्ष जेव्हा त्याचे वडील जे मुनी जे प्रसिद्ध आहेत त्या काळातले, जे पांचाल देशातले अरुणी, हे जेव्हा राजासमोर आले तेव्हा त्याला खूप संकोच झाल्यासारखं वाटलं आणि पहिल्यांदा त्याच्यामधून अशी प्रतिक्रिया आली की मी असं कसं काय ब्राह्मणाला प्रश्न विचारू शकतो, पण खऱ्या अर्थाने त्याने विचारले होते. तेव्हा तो कृच्छ्री म्हणजे तो राजा त्यावर अतिशय संकटग्रस्त होऊन दुःखी झाला आणि त्याला संकोच झाल्यासारखा वाटला. त्यानंतर पुढे प्रवाहांचे वरदान आहे की ज्याच्यामध्ये त्याने जे विवेचन केलं, ह्या विवेचनामध्ये जे विस्तार जो आहे तो या प्रवाहनाचं पुढे त्या पुढच्या मंत्रामध्ये काय 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 तो म्हणतो. प्रवाहन जो आहे तो गौतम म्हणजे त्या अरुणीला काय काय सांगतो ह्याच्यावरचं हे पुढचे मंत्र आहेत. तेव्हा ते मंत्राचा संदर्भ असा आहे की अशा प्रकारे तो दुःखी झालेल्या राजाने ब्राह्मणास प्रत्याख्यान म्हणजे प्रतिउत्तर करण्याची इच्छाच केली असे मानताना आणि विद्येचा नियमानुसार उपदेश हा केला पाहिजे असे गौतमाचा आग्रह होता. आणि प्रवाहनला असं वाटत होतं की मी क्षत्रिय आहे आणि एवढ्या श्रेष्ठ ब्राह्मणाला मी कसा काय त्याला उपदेश करू शकतो, असा हा त्यासमोर प्रश्न आला. त्यामुळे तो म्हणाला की मी आता ह्या संदर्भात नियमाच्या अनुसार मी तुम्हाला उपदेश केलाच पाहिजे, असे कसे म्हणता येईल, कारण मी क्षत्रिय आहे आणि तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण आहात. पण हा विचार ब्राह्मण पुत्राला बोलताना, कारण तो लहान मुलगा होता त्यावेळेस त्याला ते तसं सुचलं नाही, पण जेव्हा हे ज्येष्ठ ब्राह्मण समोर आले त्यावेळेस मात्र त्याला हे संकोचल्यासारखं झालं. तर त्यावरचा हा मंत्र आहे. तम ह चिरम वसे त्या ज्ञापयांच्या कार तम होवाच यथा मा त्वम गौतमावदो यथेयम न प्राक त्वतः पुरा विद्या ब्राह्मणान गच्छति तस्माद तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनम भू इदिती तस्मै होवाच. अर्थ असा आहे की त्यास येथे चिरकालपर्यंत राहा अशी आज्ञा दिली आणि त्यास म्हणाला की हे गौतम, ज्या प्रकारे तुम्ही मला सांगितले आहे त्यावर तुम्ही मला असं सांगितलं आहे त्यावर तुम्ही समजा की पूर्वी तुमच्यापासून ही विद्या ब्राह्मणाकडे आलीच नाही, कारण ही विद्या फक्त क्षत्रियांकडेच होती आणि पूर्व कालापासून ही विद्या क्षत्रियांनी ब्राह्मणाला सांगण्याचं कधी धैर्यच केलं नाही. त्यामुळे पूर्वीपासून ही विद्या ब्राह्मणाकडे कधी गेलेलीच नाही आहे आणि ह्या कारणाने संपूर्ण लोकांमध्ये ह्या विद्येद्वारे क्षत्रियांनाच शिष्याच्या प्रती अनुशासन होत राहिले. असं सांगून पुढे तो गौतम म्हणाला की हे असं झाल्या असल्यामुळे हे ज्ञान आमच्याकडे आलं नाही. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की त्या गौतमास प्रवाहरणांनी सांगितलं की येथे तुम्ही चिरकालपर्यंत राहावे, म्हणजे आता सगळ्या प्रकारची सुखसोयी त्याला देण्याच्या मनस्थितीमध्ये तो प्रवाहरण राजा आला आणि त्याने गौतमाला सांगितलं की तुम्ही इथे ह्या राजवाड्यामध्ये सर्व प्रकारचे सुख घेण्याकरता चिरकालपर्यंत इथेच राहावे अशी त्यांनी त्या गौतमास सांगितले. राजाने प्रथम जी विद्या म्हणजे प्रत्याख्यान जे केले आणि त्याच्यानंतर त्याला चिरकालपर्यंत इथे राहा अशी आज्ञा दिली, त्याचं कारण दाखवत असताना तो ब्राह्मणास क्षमा करत आहे आणि राजाने त्यास सांगितले की सर्व विद्या संपन्न ब्राह्मण असल्यावर देखील हे गौतम, तुम्ही ज्या प्रकारे मला या विद्यारूप वाणीनेच माझ्याबद्दल सांगा अशा प्रकारे अज्ञानपूर्वक सांगितले आहे, त्यावरूनच तुम्ही हे जाणून घ्या की त्यामध्ये हे जे कारण दाखवायचे आहे की ज्याच्यापासून ही विद्या तुमच्या
पूर्वीच्या ब्राह्मणामध्ये आलेलीच नव्हती आणि ह्या विद्येद्वारे ब्राह्मणाने उपदेश कधी केलेलाच नव्हता. कारण की अशा प्रकारे ही बाब या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे आणि ह्याच्याही पूर्वकाळात समस्त लोकांत आणि क्षत्रियांचा म्हणजे क्षत्रिय जातीचा देखील ह्या विद्येच्या द्वारे त्यांच्या गुरु शिष्य परंपरेमध्ये हे अनुशासन करून शिक्षकत्व राहिले होते. आणि तथापि मी तुमच्या प्रती हा आता उपदेश करेन, कारण तुम्हाला हे ज्ञान नाहीये. तेव्हा आता मी तुम्ही दिलेल्या आज्ञेप्रमाणे मी माझं हे परम कर्तव्य समजतो की हे ज्ञान तुम्हाला मी द्यायला पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात, तो राजा सांगतो प्रवाहन, की मी तुम्हाला खरोखर तुमच्या आज्ञेप्रमाणे उपदेश करेन आणि तुम्हाला हे दिल्यानंतर ही जी विद्या आहे ती ब्राह्मणापाशी निश्चितच जाईल. यासाठी मी जे काही सांगितले आहे त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा, कारण माझा अधिकार नाहीये, परंतु केवळ तुम्ही सांगितल्यामुळे या अशा प्रकारचं असं सांगून राजाने त्यास विद्येचा उपदेश केला. आणि ह्या उपदेश केला त्याच्या हा पंचम जो छांदोग्य उपनिषदातील पंचम अध्यायातील तृतीय खंड जो आहे ह्या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघू, म्हणजे हा तिसरा खंड आता इथे पूर्ण झालेला आहे. आता आपण चतुर्थ खंड म्हणजे हे 5 प्रश्न काय विचारले ते आपण पाहिले. आता इथून हे 5 प्रश्नाचे उत्तर काय आहेत हे चतुर्थ खंडापासून इथे विस्तार केलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तर जे दिले ते क्षत्रियांनी ब्राह्मणाला दिलेले आहे. त्या प्रवाहनाने ह्या श्वेतकेतूचे वडील आणि श्वेतकेतू या दोघांनाही या 5ही प्रश्नाचं उत्तर आता ह्या चतुर्थ खंडात दिलेलं आहे. तेव्हा या 5 आहुतीमध्ये आप म्हणजे जल हे पुरुष संज्ञक का होऊ नये हा 5वा प्रश्न होता. त्याचं प्रथम मी निराकरण करेल, कारण त्याचं निराकरण झाल्यावर अन्य प्रश्नाचं निराकरण करायला सुगमता येईल. त्यामुळे 5व्या प्रश्नाचं आधी उत्तर देईल, मग उरलेल्या 4 प्रश्नाचं उत्तर हे मी देत असताना तुम्हाला त्याचं आकलन होण्याकरता मदत होईल. तेव्हा ते सांगतात की अग्निहोत्राची प्रातःकालिक आणि सायंकालिक हे दोन्ही आहुतीचे जे कार्य असतं त्याच्या आरंभाविषयी पहिल्यांदा सांगणं आवश्यक आहे. की त्या वाजसनेय उपनिषदामध्ये असं दाखवून दिलेलं गेलं आहे की तेथे त्या कार्यारंभ संबंधी त्या 2 आहुतीची जी उत्क्रांती, गती, प्रतिष्ठा, तृप्ती आणि पुनरावृत्ती असे 5 त्याच्यामध्ये विभाग आहेत. आणि ह्या 5 कृतीने लोकांच्या प्रती उत्थान करणे असा हा 6वा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं निराकरण देखील अशा प्रकारचेच दाखवले आहे. तेव्हा म्हणजे हे जे 5 टप्पे सांगितले की उत्क्रांती, गती, प्रतिष्ठा, तृप्ती आणि पुनरावृत्ती असं ही गती आहे. आत्म्याची गती जी आहे ना ही अशा प्रकारची आहे. जेव्हा देहत्याग केल्यानंतर पहिल्यांदा त्याची उत्क्रांती होते, तो गतिमान होतो, त्याची विशिष्ट लोकांमध्ये प्रतिष्ठा होते, तिथे त्याला तृप्ती मिळते आणि तिथून पुनरावृत्ती होऊन पुन्हा एकदा तो भूलोकात येतो. अशा प्रकारे हे 5 टप्पे आहेत. आणि हे 5 टप्पे जे आहेत ते समजून घेतल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे त्याचं निराकरण करायला आपल्याला निश्चित मदत होईल. तेव्हा या आहुतीचे हवन केले गेल्यानंतर अपूर्व रूप होऊन उत्क्रमण करत असताना यजमानास आवृत्त करून त्याच्या सोबत उत्क्रमण करताना अंतरिक्ष लोकात पहिल्यांदा प्रवेश करत असतात. आणि अंतरिक्ष लोकांची आह्वनीय वायूस संविध आणि किरणांची ही शुक्लाहुती बनत असते. अशा प्रकारे अंतरिक्ष लोकांची तृप्ती करत करत हे पुढे जात असतात. आणि त्यानंतर तेथून यजमानाचे उत्क्रमण केल्यावर ते उत्क्रमण करत असतात इत्यादी रूपाने. अशाच प्रकारे पूर्वीप्रमाणे दिवलोकांची म्हणजे दिवलोकस्थ यजमानास फलप्रदानद्वारे तृप्त करत असतात. तृप्ती ही पुढे म्हणजे पहिल्यांदा अंतरिक्षामध्ये प्रवेश आहे आणि नंतर दिवलोकात प्रवेश आहे. तेव्हा दिवलोकामध्ये त्याला सर्व प्रकारची इच्छा तृप्त करणारे फल प्राप्त होते. आणि त्या दिवलोक म्हणजे स्वर्गलोक आहे, तर त्या ठिकाणी त्यांना संपूर्ण अशी तृप्ती मिळते. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर प्रारब्धक्षय होईपर्यंत म्हणजेच पुण्यक्षय होईपर्यंत तो स्वर्गामध्ये त्याची पुण्याची पूर्ण उपभोग त्यांनी घेतल्यावर त्या पुण्याचा क्षय होतो. आणि ती क्षय झाल्यानंतर
जो क्षण येतो तो पुनरावर्तन करण्याचा, म्हणजे पुनश्च भूलोकात आगमन करण्याचा तो क्षण येतो आणि तेथून ते परत वापस येतात आणि ह्या लोकात म्हणजे भूलोकात ते प्रवेश करतात. ह्या तृप्त करण्याच्या नंतर रेतस्सैक मध्ये समर्थ पुरुषात प्रवेश करतात. म्हणजे आता ह्यांचा जो स्वर्गातून भूलोकामध्ये येण्याचा जो काही प्रवास आहे, तो प्रवास त्या जीवात्म्याचा हा कसा कसा होतो, तर रेतस्सेक ह्याच्यामध्ये समर्थ पुरुषाचा ते प्रवेश त्या ठिकाणी, म्हणजे समर्थ पुरुष म्हणजे तो जीवात्मा या त्या रेतामध्ये, म्हणजे जो पुरुष अन्न ग्रहण करतो त्या अन्नाने जे रेत तयार होतं त्या रेतामध्ये त्या समर्थ पुरुषांचा प्रवेश होतो, पुरुषाच्या रेतामध्ये. आणि नंतर पुनश्च स्त्रीमध्ये त्याचा प्रवेश होऊन तो परलोकासाठी लौकिक करताना जे उत्थान करणारे होत असतात तेच या ठिकाणी विवेचन वाजसनेय उपनिषदामध्ये देखील दाखवले आहे की अग्निहोत्राच्या आहुतीचे केवळ कार्यारंभ मात्र अशा प्रकारे होत असतो, परंतु येथे अग्निहोत्राच्या परिणामरूप त्या कार्य आरंभाचे 5 प्रकाराने विभक्त करून त्यामध्ये ही उत्तर मार्गाची प्राप्तीसाठी जी साधनभूत अग्निभावानी उपासना जी असते त्याचं विधान करण्याच्या इच्छेने श्रुती हा पुढचा मंत्र सांगते की आसौ वाव लोको गौतमाग्नी इत्यादी कथन करत असते. ह्या लोकात जल आदी ज्यांचे साधन आहे जो श्रद्धापूर्वक निष्पन्न केली जात असते आणि ज्यामध्ये आह्वनीय अग्नी, संविध, धूम, अर्ची आणि अंगार अशा प्रकारचे या म्हणजे ह्या अग्निहोत्रामध्ये हे 5 टप्पे आहेत. त्यामध्ये आह्वनीय अग्नी हा पहिल्यांदा येतो. त्या अग्नीमध्ये संविध म्हणजे संविधा, जे त्याच्यामध्ये अग्नीमध्ये अग्नी भक्षण करत असतो आणि हे करत असताना धूम्र निर्माण होतो. धूम्राच्या बरोबर तो आरशीच्याशी संबंधित येतो आणि आरचीच्या नंतर कालातून स्फुल्लिंग बाहेर पडतं आणि करता आदी करांची भावना ही त्या ठिकाणी होते. तेव्हा तिथे भावना केली जात असते. तेव्हा त्या अग्निहोत्राची सायंकालिक व प्रातःकालिक ज्या 2 आहुती असतात त्या अंतरिक्ष क्रमाने उत्क्रमण करून दिवलोकात प्रवेश करताना सूक्ष्म व अपसमावयनी म्हणजे जलमयी होण्याच्या कारणाने आप शब्द वाच्य आहे. आता या ठिकाणी ती जी काही दिवलोकामध्ये प्रवेश केल्यानंतर ती पर्जन्य रूपामध्ये अपसमावयनी म्हणजे जलमयी होते आणि त्या कारणानेच तिथे आप शब्द वाच्य केलेला आहे. कारण जेव्हा पुण्यक्षण होतो त्यावेळेस त्याचा प्रवेश जो आहे तो आपतत्वामध्ये होतो आणि आपतत्वातून तो अधक गतीने या भूलोकामध्ये प्रवेश करतो. तेव्हा ही अपसमावयनी अशा प्रकारे ती जलमयी होण्याच्या कारणाने त्याला आपशब्द असा वापरलेला आहे आणि या आप म्हणजेच जलतत्वाने युक्त असा तो श्रद्धाजनित असल्या कारणाने त्याला श्रद्धा असा सुद्धा शब्दवाच्य केलेला आहे. किंवा जलाचा आणि श्रद्धेचा अतिशय संबंध आहे. तेव्हा त्या जलातून तो जीवात्मा अधक दिशेने भूलोकात येत असतो त्यावेळेस तिथे जी काही सगळी क्रिया असते तर त्या ठिकाणी त्या सर्व क्रियेमध्ये श्रद्धेला अतिशय महत्व आहे. तेव्हा श्रद्धा शब्दवाच्य तिथे होतो आणि येथे त्याच्या आश्रयभूत जो अग्नी आहे आणि त्याच्या संबंधाने जी संविध आदी आहे येथे आश्रयभूत जो अग्नी आणि त्याच्या संबंधाने जी संविध आदी आहे त्याचं वर्णन केलं जात आहे. तसेच ह्या आहुतीमध्ये जो अग्नी इत्यादीची जी भावना असते त्याचा देखील इथे निर्देश केला आहे. तेव्हा आता आपण ह्या संदर्भामध्ये विविध लोकांमध्ये अग्नीच्या कारणाने जीवात्म्याचा प्रवेश होतो आणि तो पूर्ण ऊर्ध्व दिशेने जाऊन अंतिम भोगप्राप्तीनंतर परत अध दिशेने तो येतो. तर ही सगळी जी लोकरूपा अग्निविद्या आहे. म्हणून आता आपण लोकरूपा अग्निविद्यामध्ये ह्या चतुर्थ खंडामधला हा पहिला आपण मंत्र पाहत आहोत. पहिला मंत्र असा आहे की असौ वाव लोको गौतमाग्निस्तस्य आदित्य एव समिद्रभ्यो धूमो हर्ष अर्चिन चंद्रमा अंगारा नक्षत्राने विस्फुल्लिंगा. ते 5 जे आहेत ते ह्या लोकामध्ये कशा प्रकारचे आहेत. म्हणजे आपण अग्निहोत्र करतो तेव्हा आपल्या अग्निकुंडात आपण हे
अग्नीचं मध्ये हवन संविधा वगैरे टाकतो, हे सगळं आहे. अगदी त्याच प्रकारे इथे कल्पना अशी आहे की संबंध ब्रह्मांडामध्ये सुद्धा हे अग्निहोत्र होत असतं. आणि ते अग्निहोत्र होत असताना त्याला लोक अग्नी असा शब्द वापरलाय. म्हणजे विविध लोकांमध्ये लोकरूपा अग्निविद्या ही प्रत्यक्ष कार्यरत असते आणि त्याचं हवन करण्याचं काम स्वतः परमात्मा करत असतो. म्हणून अग्निहोत्र हे जे आहे हे केवळ एक व्यक्ती किंवा त्याच्या घरी ते होत नसतं, तर हे अग्निहोत्र संबंध ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व म्हणजे परब्रह्म परमात्मा हे करत असतो. आणि या अग्निहोत्राचं स्वरूप काय आहे? कारण आता आपण पाहिलं की अग्निहोत्रामध्ये काय काय आहे, 5 भाग ते आपण पाहिले. तर आता ह्या लोक अग्नीमध्ये ह्या 5 प्रकार कशा प्रकारचे होतात हे ह्या आपल्या पहिल्या मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे की हे गौतम, हे प्रसिद्ध दिवलोकच अग्नी आहे. म्हणजे आता जो दिवलोक आहे तोच अग्नीचं त्या ठिकाणी स्थान आहे आणि त्याचे आदित्य हेच संविध आहे. आता त्याची संविध काय आहे, तर आदित्यातून संबंध उष्णता ही ज्वलनशील होते, म्हणून त्या ज्वलनशील असं तत्व हे आदित्य आहे. आणि दिवस ही ज्वाला आहे, चंद्रमा त्याचा अंगार आहे आणि नक्षत्र त्याचं विस्फुलिंग आहे आणि म्हणजे चिंगारी आहे. म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये होणारं जे अग्निहोत्र आहे ते अग्निहोत्र कसं आहे, तर अग्नी हा दिवलोक म्हणजे स्वर्ग हाच अग्निरूपात आहे आणि आदित्याचीच संविधा झालेली आहे. सूर्य स्वतः संविध रूपामध्ये आलेला आहे आणि ज्या ज्वाला बाहेर पडतात त्या सूर्याच्या संविधा जळण्याने ज्या ज्वाला बाहेर पडतात त्या ज्वाला हा दिवसाच्या रूपामध्ये, दिवस शुभ्र असतो आणि त्या शुभ्र दिवसाच्या रूपामध्ये त्या ज्वाला ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये पसरतात. आणि त्याच्यामध्ये जे अंगार आहे, अंगार म्हणजे काय की आता आपण जेव्हा धगधगता असा जो विस्तव असतो त्याला अंगार असं म्हटलेलं आहे. तर तो अंगार जो आहे तो चंद्रमा आहे आणि त्याच्यातून निघणाऱ्या ज्या फुलंग्या ज्या असतात, म्हणजे त्याला विस्फुलिंग असं म्हटलंय, तर ते नक्षत्र आहेत. म्हणजे नक्षत्र हेच ते विस्फुलिंग आहे, असा या पहिल्या मंत्राचा अर्थ आहे. आणि इथे अग्नी म्हणजे लोकाग्नीचा इथे पूर्ण ज्ञान दिलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हे गौतम, ज्या प्रकारे ह्या लोकात आहवनीय अग्निहोत्राचे अधिकरण असते, त्याच प्रकारे हे प्रसिद्ध लोक सुद्धा हे अग्नीचे विविध अंग आहेत. तेव्हा प्रसिद्ध लोकच हे अग्नी आहेत. तेव्हा त्या द्युलोक संज्ञक जे अग्नी आहे त्या अग्नीमध्ये जी संविधा आहे ती आदित्यच ही त्याची संविधा आहे. आणि त्यापासून सम्यक प्रकाराने म्हणजे हा जो काही द्युलोक संज्ञक जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये आदित्य ही संविध होते आणि त्यापासून सम्यक प्रकाराने दीप्त झालेल्या कारणाने आदित्यच ही संविध म्हणजे इंधन म्हणून काम करत असतं. आणि त्यापासून निर्माण झालेल्या कारणाने जे धूम्र आहे, कारण की संविधापासून प्रथम धूम्र निर्माण होतं आणि मग ज्वाला निर्माण होतात, तेव्हा संविधापासून जो धूम्र म्हणजे धूर जो आहे तो निघत असतो आणि त्या प्रकाशामध्ये त्याची समानता आणि आदित्याचे कार्य असल्या कारणाने दिवसाला ज्वाला असं म्हटलेलं आहे. तर हे दिवस जो आहे तो ज्वालेच्या रूपात आहे आणि त्याचे दिवस झाल्यानंतर जी रात्र येते त्या रात्रीमध्ये जो चंद्रमा दिसतो आपल्याला, तर तो चंद्रमा हीच अंगार आहे. कारण की हे तर दिवसाच्या शांत झाल्यानंतर म्हणजे दिवसाच्या अंती दिवस संपल्यानंतर जी रात्र होते त्या रात्रीच्या वेळेस चंद्रमा हा स्पष्ट दिसतो आणि त्याच्यामध्ये असणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश हाच अंगार आहे. तेव्हा लौकिक अंगार देखील ज्वालेच्या शांत झाल्यावर जो धगधगणारा विस्तव असतो त्या विस्तवातून तो अंगार प्रगट होतो. तसंच ही जी ज्वालारूपी दिवस आहे ते ज्वालारूपी दिवस जेव्हा संपन्न होतो आणि अंधकार सुरू होतानाच तो जो अंगार आहे तो चंद्रमाच्या रूपामध्ये दिसतो. आणि त्याच वेळेस हा चंद्रमा पाहत जेव्हा आपण आकाशात हा
प्रकाशमान असलेला जो चंद्रमा आहे तो जेव्हा आपण पाहतो त्याच वेळेस आपल्याला सगळे नक्षत्रगण आणि सगळे तारका दिसतात, तेव्हा हे नक्षत्रगण तारका जे आहेत त्यालाच ह्यांनी विस्फुल्लिंग असं म्हटलंय. म्हणजे जिथे अंगार आहे त्या ठिकाणी फुलंगे आहेत, आणि जिथे फुलंगे आहेत तर त्याचं जे रूपक आहे ते नक्षत्रगण आणि सर्व प्रकारच्या तारागण, जे तारांगण आपण पाहतो, या तारा आणि नक्षत्र जे आहेत हेच विस्फुल्लिंग आहे. कारण की इकडे तिकडे शिंपडल्या गेल्यामुळे त्याला विस्फुल्लिंग असं म्हटलं. म्हणजे पसरलेले आहेत, जे पूर्ण आकाशभर हे संबंध पसरलेले जे नक्षत्र आणि तारा आहेत तर त्याला विस्फुल्लिंग असं म्हटले. म्हणजे अशा प्रकारे ह्या संबंध ब्रह्मांडामध्ये जे अग्निहोत्र आहे ते अग्निहोत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा द्युलोक म्हणजे स्वर्गामध्ये, जो हा स्वर्गालाच अग्नी म्हटलंय, त्यातली संविधालाच आदित्य म्हटलंय, आणि त्या आदित्यापासून जो धूम्र निर्माण होतो आणि धूम्रानंतर जो ज्वाला त्याच्या पेटतात, तर त्या ज्वाला ज्या आहेत त्या ज्वाला म्हणजेच दिवस आहे, आणि ज्वाला शांत झाल्यानंतर जी रात्र येते तीच जे अंगार आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यातून स्फुल्लिंग जे बाहेर पडतात तर तेच जे आहेत हे तारका आणि नक्षत्र आहे. अशी ही संपूर्ण कल्पना जी आहे, या कल्पनेच्या मागे भूमिका अशी आहे की केवळ आपण या घरात मध्ये बसून एका अग्निकुंडात अग्निहोत्र करतो इतकी मर्यादित नाहीये गोष्ट. तर ते संबंध ब्रह्मांडामध्ये परमात्मा स्वतः अग्निहोत्र करत असतो, अखंड करतो, आणि म्हणून ही ब्रह्मांडाची सर्व व्यवस्था ही उत्तम आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा अग्नीची ज्वालेची निर्मिती आहे, त्याची संविधा आहे, त्या ठिकाणी ही धूम्र निर्माण होऊन पुढे ज्वाला निर्माण होतात, आणि ज्वालेच्या नंतर पुन्हा एकदा अंगार आणि स्फुल्लिंग आहे. अशी त्याचे 5 अंग या ब्रह्मांडामधल्या 5 अंगाशी संबंधित आहे. म्हणून ब्रह्मांड हे सुद्धा एक अग्निहोत्राचं कार्य करतो, हे या ठिकाणी समजणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा म्हणजे दुसरा मंत्र, तस्मिन्ने तस्मिन्न अग्नौ देवाः श्रद्धां जुह्वति तस्या आहुतेः सोमो राजा संभवती. अर्थ असा आहे की त्या ह्या द्युलोकरूपी अग्नीमध्ये देवगण जे आहेत ते श्रद्धेचे हवन करत असतात, आणि त्या आहुतीने सोमराजाची उत्पत्ती होत असते. आता या ठिकाणी हवन करणारा कोण आहे, यजमान कोण आहे, तर ते देवगण आहेत. आणि ते हवन कशाचं करतात, तर ते श्रद्धारूपाचं, म्हणजे तिथे भावरूप आहे त्या ठिकाणी, तर ती श्रद्धारूपाचं ते हवन करतात, आणि त्याच्यामधून जी त्या आहुतीमध्ये जी उत्पत्ती आहे ती सोमराजाची होते, असं ह्याचा पुढचा भाग तरी सांगितला आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ह्या उपयुक्त लक्षणाने युक्त असलेला या अग्नीमध्ये देवगण जे की अध्यात्मदृष्टीने गृहीत धरले गेले आहेत, ते यजमानाचे प्राण आणि अधिदैवत रूपाने अग्नी इत्यादी हे देवगण श्रद्धेचे हवन करत असतात. अग्निहोत्राच्या आहुतीचे परिणाम स्वरूप जे सूक्ष्म जल आहे ते श्रद्धारूपाच्या भक्तीलाच इथे श्रद्धा असं म्हटलंय. म्हणजे ही भक्ती ज्या ठिकाणी असते, जो भाव असतो देवगणांचा, जो भाव आहे ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये, त्या भावालाच इथे श्रद्धा असं म्हटलंय. आणि श्रद्धा शब्दाने जलाचा उल्लेख ह्यासाठी केला गेला आहे की 5वी आहुती दिल्यावर जल ही पुरुष शब्दवाची होऊन जातो. कसा जात असतो या प्रश्नामध्ये, जल जे आहे हे होमद्रव्य रूपाने ऐकण्यात आले आहे. याच्याशिवाय हे प्रसिद्धच आहे की श्रद्धा हे जल आहे, कारण श्रद्धेने आपण जे संकल्प करतो ते सुद्धा जल हाताशी घेऊन करतो. आणि स्वर्गामध्ये जे काही हवन होतं आणि जे देवगण हवन करत असतात तर त्याच्या माध्यमातून जलरूपानेच श्रद्धा बाहेर पडते, आणि तिथून ते पर्जन्य प्रारंभ होतं. म्हणून पर्जन्याची उत्पत्ती ही देवगणांनी केलेल्या तिथल्या या हवनामध्ये ही श्रद्धारूपाने बाहेर येते, आणि श्रद्धेच्याच माध्यमातून ते हवन होत असतं. आणि ही श्रद्धारूपाने जेव्हा बाहेर येते तेव्हा त्याचं जे रूप आहे ते जलरूपामध्ये आहे, आणि ते जलच हे त्या ठिकाणानंतर ही अधद दिशेला त्या जीवात्म्यांना घेऊन पुन्हा एकदा हे या भूलोकात येत असतं. आणि म्हणून इथे श्रद्धेला फार महत्व दिलंय. श्रद्धेनेच हे आरंभ करून लोक सामग्री एकत्र करून कर्म करत असतात, आणि त्या रूपा श्रद्धेचेच इथे खऱ्या अर्थाने हवन होत असतं. तेव्हा या आहुतीचा जो राजा आहे तो सोम आहे. अर्थात श्रद्धा शब्दवाच्य जलाचे द्युलोकरूपी अग्नीमध्ये हवन केले गेल्यानंतर
त्याचे परिणाम स्वरूप जो आहे तो सोम म्हणजे चंद्रमा, तर तो दीप्यमान होत असतो. म्हणजे ह्या सगळ्या हवनाने निर्माण झालेली जे काही ज्वाला आहे आणि त्या ज्वालेला शांत झाल्यानंतर जो अंगार आहे तो चंद्रमा आहे. आणि म्हणून याचं या श्रद्धारूपी हवनानंतर जे जल प्राप्त होतं आणि ते जल जे आहे ते जलाची जी दीप्तिमान चंद्रमावर त्याचा परिणाम होऊन त्या ठिकाणी शांतरस हा निर्माण होतो. या प्रकारे असे सांगितलंय की ऋग्वेदादीमध्ये सुद्धा त्याच्या पुष्पाच्या रसामध्ये ऋग्वेदामध्ये मधुकराच्या द्वारे घेऊन गेल्यावर आदित्यामध्ये ज्या प्रकारे हे रोहित रूप यश आणि कार्य आरंभ होत असते, अगदी त्याच प्रकारे ह्या अग्निहोत्राच्या आहुतीच्या संबंधाने ही श्रद्धा शब्दवाच्य सूक्ष्म जल दिवलोकात प्रवेश करून अग्निहोत्राच्या आहुतीचे फलस्वरूप चंद्रमासच्या संबंधी हे कार्य आरंभ होत असतं. म्हणजे याची जी निर्मिती आहे, उत्पत्ती जी आहे ती ह्या सोमराजाच्या ह्या उत्पत्तीच्या माध्यमातून होत असते. आणि असं हे जे हवन करणारे जे यजमान आहेत ते आहुतीमय आहुतीच्या भावनेने अत्यंत भावयुक्त होऊन आहुती रूपाने आपल्या ह्या कर्मानेच ते आकर्षित होऊन श्रद्धारूपी जलाने पूर्ण होऊन ते द्युलोकात प्रवेश करतात आणि नंतर चंद्रमा रूप होऊन जातात. कारण की त्याच्यासाठीच त्याने अग्निहोत्र केले असते. परंतु तो उपासनेच्या साठी प्राधान्यता ही 5 अग्नीच्या संबंधाने ही आहुतीचे परिणाम हे दाखविले तर ते उचित ठरेल. तेव्हा त्याची त्या यजमानाची त्या ह्या ठिकाणी श्रुती असे पुढे म्हणते की धूमाधिकाने अविद्वानास देखील गतीस आणि विद्येने प्राप्त होणाऱ्या विद्वानाच्या उत्तरमार्गीय गतीचे हे वर्णन हे पुढे केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील पंचमाध्यायातील चतुर्थ खंड ह्या ठिकाणी संपूर्ण झालेले आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा 5वा खंड पर्जनरूपी अग्निविद्या आहे. तेव्हा लोकरूपी अग्निविद्या इथे आपण संपवली आहे आणि आता पुढच्या रविवारी आपण पर्जनरूपी अग्निविद्या ह्या पंचम खंडाला आपण प्रारंभ करत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.